नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जलसंपदा विभागातील जी 14,051 रिक्त पदं आहेत, ही रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरू होईल. याचं सेवा प्रवेश नियम करण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे आणि हे सेवा प्रवेश नियम पूर्ण झाल्यानंतर याची जाहिरात प्रकाशित होईल. तर ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर जो त्यामध्ये अभ्यासक्रम असेल, ह्या अभ्यासक्रमाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समितीने हा अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. याच्यामध्ये गट ब अराजपात्रित, गट क सरळसेवा भरती अभ्यासक्रम या ठिकाणी नमूद केलेला आहे. हा अभ्यासक्रम जर आपण नमूद केलेला पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा 4 मे 2022चा सरळ सेवा भरती प्रक्रियेबद्दलचा एक शासन निर्णय आहे की ज्यामध्ये गट ब अराजपात्रित आणि गट क सरळ सेवा भरतीची जी पदं भरावयाची आहेत यांची संपूर्ण प्रक्रिया त्या शासन निर्णयामध्ये दिली आहे. त्यानुसारच हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो जी वेगवेगळी पदं आहेत त्या प्रत्येक पदाचा सविस्तर अभ्यासक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यामध्ये पहिलं पद जे आहे हे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकचं पद आहे. 4 मे 2022च्या शासन निर्णयानुसार कोणतंही तांत्रिक पद असेल तर ह्या तांत्रिक पदाची परीक्षा जी आहे ही 200 गुणांची घ्यावी लागते. या 200 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 120 प्रश्न जे आहेत हे मराठी, हिंदी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्ता या विषयासाठी असतात आणि 80 गुण जे आहेत हे तांत्रिक म्हणजेच टेक्निकल क्वेश्चनसाठी असतात. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की मराठीचे 15 प्रश्न असतील, 30 गुण असणार आहेत. इंग्रजी 15 प्रश्न, 30 गुण असणार आहेत. सामान्य ज्ञान 15 प्रश्न, 30 गुण असणार आहेत. बौद्धिक चाचणी 15 प्रश्न, 30 गुण असणार आहेत. असे 120 गुण जे आहेत हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीला असतील आणि टेक्निकल नॉलेजचे जे 40 प्रश्न आहेत त्याचे 80 गुण अशा स्वरूपाचा हा अभ्यासक्रम असेल. इथे खाली सविस्तर अभ्यासक्रम सुद्धा देण्यात आलेला आहे. मराठीमध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न जो MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा अभ्यासक्रम आहे अगदी तो सर्व अभ्यासक्रम आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग्स अँड युसेज आणि कॉम्प्रेन्शन हा अभ्यासक्रम आहे. सामान्य ज्ञानमध्ये सुद्धा जो अभ्यासक्रम आहे तो जर तुम्ही पाहिलात तर MPSC ग्रुप बी सीच्या परीक्षेमध्ये जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम आपल्याला दिसून येतो. भारताचा इतिहास असेल, भारतीय राष्ट्रीय चळवळ असेल, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांचं, परत महाराष्ट्र, भारत, जागतिक भूगोल, भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल आहे, भारत आणि महाराष्ट्र, राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, सार्वजनिक धोरण, हक्काचे मुद्दे, आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास ध्येय, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरणीय परिस्थितीतील जैवविविधता, हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण, भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह कृषी आणि ग्रामीण विकास आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी किंवा त्यांची वैशिष्ट्ये अशा पद्धतीचा सामान्य ज्ञानचा अभ्यासक्रम सुद्धा विस्तृत दिलेला आहे. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न आहेत, अंकगणित आधारित प्रश्न आहेत आणि तांत्रिक प्रश्नामध्ये इथे तुम्ही पाहू शकता की हे तांत्रिकचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, कृषीमध्ये मृदाशास्त्र, कृषी रसायनशास्त्र यामधील पदव्युत्तर पदवी दर्जाचा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर पुढचं पद आहे निम्न श्रेणी लघु टंकलेखक मराठी, इंग्रजी. यामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की हे लघु टंकलेखकचं पद असल्यामुळे या ठिकाणी जी यांची स्किल टेस्ट होणार आहे त्यामुळे जी लेखी परीक्षा आहे ही 120 गुणांची असणार आहे. यामध्ये मगाच्याप्रमाणेच मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी 15 प्रश्न असतील आणि 30 गुण आणि 30 चोक 120 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. प्रश्नांचा दर्जा जो आहे हा माध्यमिक शालांत परीक्षेचा असणार आहे. मराठीचे प्रश्न मराठी भाषेत असतील, इंग्रजीचे प्रश्न इंग्रजी भाषेत असतील. फक्त सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे प्रश्न जे आहेत हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असतील. अभ्यासक्रम मगाच्याप्रमाणेच जवळपास आहे. याच्यामध्ये मराठीमध्ये थोडक्यात ग्रामर, व्होकॅब्युलरी, कॉम्प्रेन्शन हे घटक असतील म्हणजे शब्दसंग्रह, व्याकरण आणि म्हणी वाक्प्रचार असतील, उतार्यावरील प्रश्न असतील. इंग्रजीमध्ये सुद्धा जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स फ्रेजेस, देअर मिनिंग्स अँड युसेज आणि कॉम्प्रेन्शन आहे. सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल आपण पाहू शकतो, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, ग्राम प्रशासन, समाज सुधारक, चालू घडामोडी,
भारताचे शेजारी राष्ट्रांशी संबंध हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे लिपिक टंकलेखकच्या परीक्षेसाठी. हा जो टॉपिक आहे हा फक्त आपण पाहू शकतो की आता सध्या राज्यसेवा मेन्स आणि UPSC मेन्स या घटकामध्ये आपल्याला हा अभ्यास दिसतो. डिपार्टमेंटल PSIच्या परीक्षेमध्ये देखील हा अभ्यासक्रम आहे. कृषी आणि ग्रामीण विकास, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, स्थानिक बाबी, वैशिष्ट्य असा हा जो टंकलेखकचा जो अभ्यासक्रम आहे हा या ठिकाणी आपण निम्न श्रेणी लघु टंकलेखकचा जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहू शकतो पुढचं पद जे आहे हे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आहे. इथे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकमध्ये सुद्धा टेक्निकल पद असल्यामुळे मगाशाप्रमाणेच मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी 120 गुणांसाठी असेल आणि टेक्निकल नॉलेजचे 80 प्रश्न असतील. परत तो जो अभ्यासक्रम आहे हा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान यांचा अभ्यासक्रम हा अगदी तोच आहे. तांत्रिक प्रश्नसुद्धा या ठिकाणी तेच आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, कृषी मृदाशास्त्र किंवा कृषी रसायनशास्त्र पदव्युत्तर पदवी दर्जाचा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर भूवैज्ञानिक सहाय्यक पदाकरता जो अभ्यासक्रम आहे इथे सुद्धा हे पद तांत्रिक पद असल्यामुळे 120 प्रश्न जे आहेत हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीसाठी असतील. ह्या सर्व पदांचा अभ्यासक्रम एकसारखाच आहे आणि तांत्रिक प्रश्न जे आहेत हे 40 गुणांसाठी असतील. तर इथे आपण पाहू शकतो हा जो अभ्यासक्रम आहे तो सर्व परीक्षांना तोच आहे. म्हणजे तुम्हाला मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता हा विषय करायचा आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला सामान्य ज्ञान हा घटक थोडासा विस्तृत या ठिकाणी अभ्यासायचा आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो की सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्याच्यानंतर कृषी, पर्यावरण हे सर्वच विषयांचा अभ्यासक्रम त्यामध्ये नमूद आहे. बौद्धिक चाचणी आहे आणि तांत्रिक प्रश्नामध्ये भूगर्भशास्त्र आणि उपयोजित भूगर्भशास्त्राचा अभ्यास आहे. त्यानंतर आरेखक पदासाठी हे सुद्धा टेक्निकल पोस्ट असल्यामुळे 120 गुणांची लेखी परीक्षा जी आहे ही मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन आणि बौद्धिक चाचणीवर होणार आहे आणि 80 प्रश्न हे टेक्निकल नॉलेजवर असतील. अभ्यासक्रम तोच आहे जो अगोदरच्या पदांसाठी आपण पाहिलेला होता, तोच अभ्यासक्रम या ठिकाणी सुद्धा आहे. त्याच्यानंतर म्हणजे टंकलेखकचा जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम आरेखक या पदासाठी आहे असं आपण म्हणू शकतो. फक्त टेक्निकलचा जो अभ्यास आहे तो स्थापत्य, विद्युत यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी मधला पदविकेचा म्हणजे थोडक्यात डिप्लोमा दर्जाचा अभ्यासक्रम असणार आहे. सहाय्यक आरेखकला सुद्धा अभ्यासक्रम अगदी तसाच आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक जे ज्ञान आहे ते. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकला सुद्धा अभ्यासक्रम अगदी तोच आहे. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा की जी पदं टेक्निकलची पदं आहेत त्या ठिकाणी तुम्हाला 200 गुणांची परीक्षा असणार आहे. 120 गुण जे आहेत हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीला असणार आहेत आणि 80 गुण जे आहेत हे टेक्निकल नॉलेजसाठी असणार आहेत. याचा इथे सविस्तर अभ्यासक्रम दिलेला आहे. पुढचं पद जे आहे हे प्रयोगशाळा सहाय्यक हे पद आहे. हे सुद्धा टेक्निकल पोस्ट असल्यामुळे 120 अधिक 80चा क्रायटेरिया या ठिकाणी असेल. हे सर्व प्रश्न जे आहेत हे MCQ टाईप असणार आहेत, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. यांचाही सविस्तर अभ्यासक्रम मागील पदांच्या प्रमाणेच दिलेला आहे. परत पदाचं नाव जे अनुरेखक आहे, अनुरेखक सुद्धा टेक्निकल पोस्ट असल्यामुळे 120 अधिक 80 असा याचा क्रायटेरिया असणार आहे. अभ्यासक्रम जो आहे तोच की जो अगोदरच्या पदांसाठी आहे तोच अभ्यासक्रम बऱ्यापैकी आहे. म्हणजे थोडक्यात लिपिक टंकलेखक असेल, आरेखक असेल यांच्या पदामध्ये सामान्य ज्ञानाचा अभ्यासक्रम थोडासा वेगळा आहे, त्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. थोडीशी व्याप्ती कमी आहे, म्हणजे इतिहास, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, ग्रामप्रशासन आहे, समाजसुधारक आहे, भारताचा शेजारी राष्ट्रांशी संबंध हा एक घटक आहे, कृषी आणि ग्रामीण विकास आहे. म्हणजे पर्यावरण हा घटक या अभ्यासक्रमामध्ये नाही आहे जो की बाकीच्या पोस्टसाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर पदाचं नाव जे आहे दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक हे जे पद आहे हे टेक्निकलचं पद नाही आहे आणि हे टेक्निकलचं पद नसल्यामुळे 200 गुणांची जी परीक्षा आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हेच विषय आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयाचे प्रत्येकी 25 प्रश्न असतील आणि 50 गुण अशी 200 गुणांची ही परीक्षा होणार आहे. याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण अभ्यासक्रम तो नेहमीप्रमाणे आहे. जनरल व्होकॅब्युलरी आहे, ग्रामर आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, इडियम्स आणि फ्रेजेस आहेत आणि कॉम्प्रेन्शन आहे. म्हणजे थोडक्यात सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न. सामान्य ज्ञानाचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम सुद्धा की जो
टंकलेखकसाठी आहे, आरेखकसाठी आहे, तोच अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहू शकतो. याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, त्याच्यानंतर पंचायत राज असेल, अर्थशास्त्र असेल, सायन्स या ठिकाणी आहे, पर्यावरण आहे, अर्थशास्त्र आहे, चालू घडामोडी चा घटक आहे, कृषी आणि ग्रामीण विकास आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान वगैरे, आणि त्याच्यानंतर बौद्धिक चाचणीचे प्रश्न आहेत. त्यानंतर सहाय्यक भांडारपाल जे आहे या पदासाठी सुद्धा तुम्हाला टेक्निकलचा वेगळा पेपर नाही आहे, त्यामुळे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीचा अभ्यासक्रम आहे. अगोदरच्या पदाप्रमाणेच तो अभ्यासक्रम असणार आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यकला अर्थात हे जे सर्वेअरचं पद आहे हे टेक्निकल पोस्ट आहे आणि टेक्निकल पोस्ट असल्यामुळे इथे मात्र तुम्हाला 120 अधिक 80चा क्रायटेरिया दिसेल की मराठी, इंग्रजी, गणित, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे 15-15 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे 120 गुण असतील आणि टेक्निकलचे 80 प्रश्न असतील. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे साधारणपणे सर्व पदांचं स्वरूप आहे. आता यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, ज्या टेक्निकल पोस्ट आहेत, म्हणजे हा अभ्यासक्रम आपण थोडक्यात असा विभागू शकतो की टेक्निकल पोस्ट आणि नॉन टेक्निकल पोस्ट. टेक्निकल पोस्ट आणि नॉन टेक्निकल पोस्ट ज्या आहेत त्यांच्यासाठी टेक्निकल पोस्टसाठी 200 गुणांचा पेपर हा 120 अधिक 80 प्रश्नामध्ये विभागलेला आहे. 120 प्रश्नांच्या मध्ये आपल्या लक्षात येते इंग्लिश, मराठी, GS आणि रिजनिंग हे 4 टॉपिक आहेत. प्रत्येकाला 15-15 प्रश्न, म्हणजे प्रत्येक विषयाला 30 मार्क्स, 120 गुणांचा आहे आणि 80 मार्क्स जे आहेत हे टेक्निकलचा सब्जेक्ट आहे. अशा पद्धतीने ही विभागणी त्या त्या पदानुसार केलेली आहे. तर नॉन टेक्निकल पद जे आहे त्याच्यामध्ये 200 गुणांचीच परीक्षा आहे. फक्त काय केलेलं आहे की यामध्ये हे जे 200 गुण आहेत हे मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन आणि रिजनिंग याच्यामध्ये समप्रमाणात विभागलेले आहेत. म्हणजे मराठीसाठी 25 प्रश्न असतील, 50 गुण असणार आहेत. इंग्रजीसाठी 25 प्रश्न आहेत, 50 गुण असणार आहेत. GS साठी 25 प्रश्न आहेत, 50 गुण असणार आहेत. रिजनिंगसाठी 25 प्रश्न आहेत, 50 गुण असणार आहेत. असे एकूण 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. या संपूर्ण विश्लेषणावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे, मराठी आपण या ठिकाणी 25 प्रश्न आहेत किंवा इकडे 15 प्रश्न आहेत, पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतो, ते तुमच्या हातात आहेत. इंग्रजीमध्ये तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन मिळालं, तुम्ही पाहिलं असेल की ओमकार अकॅडमीच्या आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेत. जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं तर हा घटक सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणार आहे. रिजनिंग हा घटक सुद्धा पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणार आहे. आणि ह्या 3 विषयांचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या तुलनेने सामान्य अध्ययन या घटकाचा अभ्यासक्रम थोडासा वास्ट आहे. त्याच्यामुळे पहिलं टार्गेट, जे विद्यार्थी ह्या परीक्षा फोकस करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी पहिलं टार्गेट मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता हे विषय अगदी परफेक्टच झाले पाहिजेत, कारण हे कमी कालावधीमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देणारे आहेत. GSचा जो अभ्यासक्रम आहे हा अतिशय वास्ट असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तोही तुम्हाला अभ्यासक्रम कव्हर करायचा आहे. त्याच्यामध्येही तुम्हाला चांगले मार्क्स मिळालेच पाहिजेत, कारण आपण आता पाहतोय की मुलांना अगदी 200 पैकी 196 म्हणजे पर्सेंटाईलमुळे काही वेळेला ते 200 पेक्षा जास्त गुण जातात. म्हणजेच या ठिकाणी खूप चांगले मार्क्स विद्यार्थ्यांना मिळतात. त्यामुळे आपल्याला सर्व विषयांची तयारी परिपूर्ण करावयाची आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने याच्या ऑनलाईन बॅचेस आणि ऑफलाईन बॅचेस सुरू आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे नॉन टेक्निकलचे जे सगळे सब्जेक्ट आहेत, मराठी असेल, इंग्रजी असेल, GS असेल आणि बुद्धिमत्ता असेल, ह्या 4ही विषयांची अतिशय परिपूर्ण तयारी ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून करून घेतली जाते. या विषयामध्ये या विषयांचं संपूर्ण अध्यापन, याच्यातला अगदी प्रत्येक घटक तुम्हाला विस्तृत स्वरूपामध्ये त्याचं विश्लेषण केलेले रेकॉर्डेड व्हिडिओज, त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर असतील आणि त्याच्यासोबतच जवळपास या सर्व विषयांचा मिळून मराठी, इंग्रजी, GS, रिजनिंग जवळपास 20,000 पेक्षा अधिक प्रश्नांचा सराव देखील करून घेतला जातो. जर तुम्हाला या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ओमकार अकॅडमी हा महाराष्ट्रातला अतिशय योग्य पर्याय ठरू शकतो.
त्यामुळे तुम्ही याच्या ऑनलाईन बॅचेस आपल्या ज्या आहेत या आता लगेच सुरू होत आहेत. तर सर्वप्रथम प्ले स्टोअरला जाऊन ओमकार अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये या परीक्षेसाठी जे आपले कोर्सेस आहेत या कोर्सेसचा आपला प्रवेश जो आहे हा लवकरात लवकर निश्चित करा. तुम्हाला 100% यामध्ये यशस्वी होण्यासाठी या कोर्सेसचा फायदा होईल. त्याचबरोबर नॉन टेक्निकलच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्या जो टेक्निकलच्या ज्या पोस्ट आहेत या टेक्निकलच्या पोस्टमध्ये जो टेक्निकलचा सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टची तयारीसुद्धा आपल्याकडून करून घेण्यात येईल. त्याचेही वेगळे कोर्सेस ॲप्लिकेशनवर उपलब्ध असतील. तर ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळवायचं आहे, कारण खूप मोठी संधी आहे, 14,051 पदं या भरतीमार्फत भरली जाणार आहेत. तर यामध्ये यशस्वी होण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी या परीक्षेची तयारी सुरू करावी आणि अभ्यासाला सुरुवात करून तुमचं शासकीय नोकरीचं स्वप्न पूर्ण करावं. या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.